पुढच्या बातमीकडे वळूयात। सोलापूरच्या अरण गावातील 10 वर्षीय मुलाच्या हत्येच्या प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। आरोपी बाबाचा हत्या प्रकरणामध्ये हात असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। अरण ग्रामस्थ 25 जुलै रोजी सोलापूर पुणे महामार्ग रोखून धरणार आहेत। अघोरी बाबाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे। अघोरी बाबाच्या नावानं गावाला चुकीची ओळख निर्माण होतीये अशी खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे। 15 जुलै रोजी अपहरण करून कार्तिक खंडाळे या शाळकरी मुलाची हत्या केल्याची घटना घडली। जरूर चौकशी व्हावी, त्याला अटक करून चौकशी करावी। जरूर चौकशी व्हावी, त्याला अटक करून चौकशी करावी। जरूर चौकशी व्हावी, त्याला अटक करून चौकशी करावी। स्मशानभूमी ती आगोरी विद्येचा प्रकार चालू होता। बर आणि जिथं ती मयत जाळती ती का ती कंटस त्याच्यात ती पूजा चालू होती त्यांची। आगोरी बाबा आगोरी बाबा स्वतः आगोरी बाबा आणि आपल्याकडे व्हिडिओ आहे तो। बर ज्या पद्धतीने व्हिडिओ देखील समोर आलाय आणि आता कार्तिक खंडाळेच्या हत्येशी कनेक्शन सरपंच आक्षेप घेतलाय, गावकरी उभा राहताय, तुम्ही हायवेला उद्या आंदोलन करताय, ह्याच्या संदर्भात काय वाटतोय? हा आक्षेप खरा वाटतोय? 100% 100% खरा आहे। बर हा 100% हा खरा मग विषय या आहे। महाराजांचं इतके दिवस प्रस्त आहे, गावकरी म्हणून तुम्ही पुढे आला नाहीत, हत्या झाल्यानंतर पुढे येत आहे। त्यावेळेसच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता, गावातली काही त्याच्या संघ 5-6 जण मंडळी गेली आणि माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशन मध्ये। बर हा मग पहिलं माझ्यावर 1-2 गुन्हा दाखल असल्यामुळे मी तिथून निघून आलो। मलाच भीती घातली की तुझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करायला लागलो, 5 लाख रुपये मागतोय म्हणून। बर हा काय असं खरंच आहे? हो 100%। आम्ही कधी तिथं गेलो, तिथं बघितलं स्मशानभूमीत, तर माणसांचे आयडेंटिटी फोटो, काळ्या बाहुल्या, बर असे फडक्यात बांधलेले नारळ, लिंबू आणि त्याला टोचवलेल्या टाचण्या पिना, हे आता जरी तिथं बघायला गेलं तर आढळून येतं तिथं। माध्यमांना देखील तिथले दीपक ताकतोडे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, सरपंच प्रतिनिधी, त्यांनी माध्यमांना थेट पोलीस कर्मचारीच आगोरी बाबाशी दर्शन घेत असल्याचा फोटो माध्यमांना दिलाय। याबद्दल सध्या काही पोलिसांकडे काही तक्रारी ऑफिशियली काही नाहीये तक्रारी। सदर गुन्हा आणि सदर गुन्ह्याचा सध्या अतिशय गंभीर गुन्हा आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असल्यामुळं कुठल्याही बाबी जर पोलिसांनी सांगितल्या तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणखी काही निष्पन्न झाल्यास त्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील। TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण जर पाहिलं तर ज्या मठामध्ये हे आक्षेप नोंदवले जात आहेत ते हेच आघोरी बाबांचा मठ आपण जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी हा जो मठ आहे अरणच्या आणि तुळशी रोडवर असलेल्या या मठामध्ये जे आहे ते आपण पाहतोय सध्या TV9 पोहोचलंय। आणि ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आघोरी बाबा मात्र कुठं आहेत का, त्यांची भूमिका ज्या गावकऱ्यांनी या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे त्या आक्षेपावर नेमकं महाराजांचं, आघोरी बाबा महाराजांचं काय नेमकं म्हणणं आहे, गावकऱ्यांच्या आरोपावर त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी TV9 थेट मठामध्ये पोहोचलंय। आपल्या समेत काही तुम्ही इथं असता कुठल्यात? प्रॉपर कुठले? अरणचाच। बरं, ही आघोरी बाबांवर आरोप होताना पाहायला मिळतात, गावकरी आरोप करू लागलेत, काय नेमकं हे आक्षेप आहे? बघा कसं आहे, आता कोणाला काय बोलता येत नाही। बर बोलणारा तोंडाला हात लावता येत नाही, हा पण तसं काही सुद्धा नाही इथं। बर तसं काय चालत नाही असं म्हणणं आहे तुमचं? हा तसं काय नाही। बर हे जे होते ते आघोरी बाबांचे वडील होते आणि त्यांनी असं काय प्रकार इथं नसल्याचं सांगितलं जातंय। त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर हा मठ आहे, ज्या मठाच्या बाबा आहेत आघोरी बाबा, त्यांच्यावर आक्षेप जो आहे तो या लहान मुलाच्या हत्येशी जोडला जातोय। मात्र प्रत्यक्षात आपण इथं या महाराजांच्या विषयी भूमिका जाणून घेण्यासाठी आपण थेट इथं पोहोचलो होतो, मात्र महाराज जे आहेत ते या ठिकाणी गायब असल्याचं पाहायला मिळतंय। माझे सहकारी कॅमेरा पर्सन अभिषेक सह मी संदीप शिंदे, अरण आघोरी बाबांचा मठाहून सोलापूर।